विवेकच्या मागे 3 बदमाश मुलं लागलेली होती आणि हे सर्जूनं पाहिलं. नमस्कार. गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज ऐका हिंदीत लिहिलेल्या माझ्या गोष्टीचा मराठी अनुवाद. गणेशदूत सर्जू. लोकमान्य टिळकांच्या पुण्यात गणेश उत्सव नेहमीच खूप धूमधडाक्याने साजरा होतो. पुण्याच्या मुख्य रस्त्यांवर तसेच गल्लीबोळातही सामुदायिक गणपती बसवला जातो. गणपतीच्या वेगवेगळ्या आकारांच्या आणि रूपातील मूर्तींची प्रतिष्ठापना होते. छानपैकी आरास सजावट केली जाते. गणेश चतुर्थी ते गणेश चतुर्दशीपर्यंत गणपतीचं भजन पूजन, आरत्या, स्टेजवर सादर केलेले नृत्य, गायन, नाट्य, नकलांचे बहारदार कार्यक्रम, संध्याकाळपासून उशीर रात्रीपर्यंत लोकांचे वेगवेगळ्या गणपतींचे दर्शन घेणे, त्यांचा तो भक्तिभाव. पुण्यातील गणपती उत्सव हा एक अभूतपूर्व अनुभव असतो. पर्वती दर्शन झोपडपट्टीत राहणारा सर्जू वर्षभर गणेश उत्सवाची वाट पाहत असे. दरवर्षी न चुकता आपल्या मित्रांबरोबर ठिकठिकाणच्या गणपतींचं दर्शन घ्यायला जात असे. पण मागच्या वर्षी त्याला मलेरिया झाल्याने घराच्या बाहेरच पडता आलं नाही. झोपडीत एक कोपऱ्यात पडून राहून तो बाहेरची चाहूल घेत राहिला, तळमळत राहिला. ह्या वर्षीचा हा सोहळा मात्र त्याला चुकवायचा नव्हता. म्हणूनच त्याच्या मित्रांनी मिळून शहरभर हिंडून गणपती दर्शन घेण्याचा बेत ठरवला. तेव्हा पहिला होकार सर्जूचाच होता. अष्टमीच्या दिवशी गणपती पाहायला जाण्याचा प्रोग्रॅम ठरला. संध्याकाळचा विटीदांडूचा खेळ अर्ध्यातच गुंडाळून बाळू, काळू, वशा, दौलत आपापल्या झोपड्यांकडे पळाले. रात्री बरोबर 8 वाजता घर सोडायचं होतं. सर्जूही धावत पळत आपल्या झोपडीत आला. अजून माय घरी आलेली नव्हती, त्यामुळे झोपडी अंधारातच होती. सर्जूनं हातपाय धुवून देवापुढं दिवा लावला आणि मग गाणं गुणगुणत 25 वॅट दिव्याचं बटन दाबलं. तशी मायनं लखलखीत घासलेली पितळेची स्टीलची भांडी चमचम चमकू लागली. रोजच्याप्रमाणे माशांची आणि डासांची गुणगुण चालूच होती. सांडपाण्याचा घाण वासही येत होता. पण आज सर्जूचं ह्या गोष्टींकडे लक्षच नव्हतं. डब्यातल्या पोळीवर चटणी तेल घालून त्यानं जेवण आटपलं. हातपाय तोंड धुतले. बाहेर घालून जाण्याला एक चांगला शर्ट नसल्यानं त्याने युनिफॉर्मचा शर्टच खेळायला जाण्याआधी नीट घडी घालून जड ट्रंक खाली ठेवून दिला होता. केस नीट विंचरून त्याने ट्रंक खालचा शर्ट काढून घातला. दुसरं काही काम सुचणारच नव्हतं. त्यामुळे तो झोपडीच्या दाराशी येऊन मायची वाट पाहू लागला. खूप वेळ झाला तरी मायचा पत्ताच नव्हता. शेवटी मिणमिणत्या प्रकाशात दुरून येणारी माय दिसली. तेव्हा कुठं सर्जूचा जीव भांड्यात पडला. सर्जूला उंबरठ्यावर बसलेलं पाहून माय कावली. सर्जू, कितीदा सांगितलं तिन्ही सांजेचं असं उंबरठ्यावर बसू नये लेकरा. चल, तुला भुका लागल्या असतील, आत्ता वाढते बघ. उंबरठ्यावरून उठून सर्जू मायच्या जवळ गेला. काय र, जेवायलाच वाढू ना? आणि बाळू, काळू, वशा, दौलत लगबगीनं गेलं र कुठं तरी. वय माय, ते समधी गणपती बघायला गेलेत. मी बी जाणार होतो, पण तू आलीच नाहीस लवकर. अरे काय सांगू, त्या साठीणबाईकडे जास्तीचं काम निघालं. बरं, मग आता निघतो मी व्यवस्थित खाऊन घेतलं आहे. अरे पण एकला जाणार तू? ही गर्दी असते रस्त्यावर, कुठं चुकला बिकलास तर? नाही माय, सगळे ओळखीचेच तर रस्ते आहेत, काही काळजी करू नकोस. पुढचं काही ऐकायला सर्जू थांबलाच नाही तिथं. दडा डोंगर उतरून पायथ्याच्या रस्त्यावर आला. रस्त्यावर ही गर्दी होती. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. गर्दीबरोबर चालत चालत सर्जू चौकात गल्ल्या बोळात हिंडत होता. वेगवेगळ्या रूपातील गणपतींचं दर्शन घेत होता. एक गणपती सिंहासनावर बसून भक्तांना आशीर्वाद देत होता. दुसरा हत्तीवर बसून अक्राळ विक्राळ सिंहावर परशू रोखत होता. काही गणपती बाप्पा दीपमाळांच्या झगझगीत प्रकाशात बसून मंद मंद हसत होते. त्यांच्यासमोर राम रावण युद्ध, नलदमयंती आख्यान वगैरे रामायण, महाभारत व पुराणातील आख्यायिका मूर्तींच्या व त्यांना साजेशा दृश्यांच्या रूपाने साकार झाल्या होत्या. सर्जूला वाटत होतं, हे सगळं पाहायला 2 डोळे पुरेसे नाहीत. गर्दीच्या लोंढ्याबरोबर पुढे पुढे जाता जाता सर्जू मंडईच्या गणपतीपर्यंत केव्हा आला हे त्याचं त्यालाच कळलं नाही.
मंडईचा गणपती तर पुण्यातल्या सगळ्या गणपतींचा अनभिषिक्त राजा आहे. इथले सीन्स अगदी वाखाणण्यासारखे असतात. ह्या वर्षीचा सीनही असाच छान आहे असं सर्जूनं ऐकलं होतं. यावेळेस एका लांबच लांब गुहेच्या दुसऱ्या टोकाला एका विशाल शिंपल्यात गणेश मूर्ती विराजमान होती. गुहेच्या आत गेल्यावर गुहेच्या छताकडे, खांबांकडे सर्जू आ वासून पाहतच राहिला. असं वाटत होतं की खरंच एखादा पर्वत फोडून ही गुहा बनवली आहे. गणपतीची सुंदर सजवलेली मूर्ती पाहून सर्जूचं मन प्रसन्न झालं. गर्दीच्या रेट्याबरोबर तो गुहेच्या बाहेर येत असताना त्याच्या नजरेस विवेक पडला. गर्दीच्या मधोमध होता तो आणि त्याच्यावर नजर ठेवून चालले होते लालू, कल्लू आणि शिरपा. विवेकला याची खबरच नव्हती. तो गर्दीत धक्के खात पुढे पुढे चालला होता. लालू, कल्लू आणि शिरपा आपल्या जवळपास असल्याचं विवेकला माहीतच नसलं तरी त्यांचे काळे धंदे सर्जूला चांगलेच माहीत होते. ते तिघं बदमाश त्याच्यात झोपडपट्टीत राहत होते. दारू, मटका, चोरी आणि काय काय नको ते धंदे करीत होते. सर्जूच्या मनात घंटी वाजली. विवेकला ह्या गुंडांपासून धोका आहे. त्या चोरांची नजर चुकवून त्याला दुसरीकडे कुठे घेऊन जाणंही सोपं नव्हतं. मारामारी करायला लागले तर काही खरं नाही. सर्जू गुपचूप त्यांच्या मागे मागे जात राहिला. गुहेच्या दाराशी पोचताच तिघंही सिगरेट प्यायला जरा बाजूला झाले. ही संधी साधून मुंडी खाली घालून सर्जू गर्दीला रेटत विवेकजवळ पोचला. त्याचा हात पकडून त्याला मान खाली घालायचा इशारा केला आणि पटकन त्याला दुसऱ्या बाजूला घेऊन गेला. मग टाचा उंच करून त्यानं गर्दीकडे बारीक नजरेनं पाहिलं. लालू, कल्लू, शिरपा त्याच ठिकाणी गोंधळून जाऊन उभे होते. 5 मिनटं तिथेच घुटमळून ते आधीच्याच दिशेने चालत राहिले. सर्जू आणि विवेक आता त्यांच्या नजरेच्या टप्प्यातून बाहेर आले होते. सुरक्षित होते. विवेक, एकलाच आलायस? आईबाबांनी बरं एकटं सोडलं तुला? नाही रे, त्यांच्याबरोबरच आलो होतो, पण गर्दीत बाबांचा हात सुटला आणि त्यांना कुठं आणि कसं शोधायचं हेच कळेना बघ. विवेक कावरा बावरा होत म्हणाला. तुझं नशीब चांगलं आहे म्हणून तू एका मोठ्या संकटातून वाचलास बाबा, नाहीतर त्या 3 बदमाशांच्या चांगला तावडीत सापडला होतास, सर्जू म्हणाला. कोण बदमाश? हाय तसेच 3 जण तुझ्या मागे मागे येत होते. माझी नजर तुझ्याकडे गेली म्हणून बरं झालं. तुझ्यासारखा दोस्त सगळ्यांना मिळू, पण आता काय करायचं? एवढ्या गर्दीत आईबाबांना कसं शोधायचं? कुठं दिसत नाहीत बघ. काळजी न गं करूस, घाबरूही नकोस. मोटरनं चालायत ना? मोटर कुठं ठेवली आठवतंय? हो, लक्ष्मी रोडच्या पुढं, आप्पा बळवंत चौकात. पण इतक्या गर्दीत तिथवर पोचता येईल? माझं तर डोकंच काम करीत नाही आहे. विवेक अडखळत घाबरत बोलत होता. मित्रा, नेहमी स्कूल बस किंवा मोटारीतून येणारे लोक आहात तुम्ही. बरोबर रस्ते सापडणार तरी कसे तुम्हाला? आम्हाला बघ, पायी चालायची सवय. पुण्यातले सगळे रस्ते पालथे घातलेत. थोडा वेळ मंडईच्या दाराशी उभं राहूया. एखाद वेळेस तुझे आई बाबा तुला शोधत तिथंच येतील, विवेकला धीर देत सर्जू म्हणाला. पण खूप वेळ वाट पाहूनही विवेकचे आई बाबा आले नाहीत. तेव्हा दोघं गर्दीला कापत लक्ष्मी रोडकडे जाऊ लागले. आज तू भेटला नसतास तर माझं काही खरं नव्हतं रे. त्या दिवशी तू घरी आल्यावर माझी आई तुझ्याशी नीट वागली नव्हती. सॉरी सर्जू. विवेकनं सर्जूचा हात पकडून त्याची माफी मागितली. त्या दिवशी विवेकच्या आईच्या वागण्यानं सर्जू खरंच दुखावला गेला होता. पण मित्रानं मनापासून क्षमा मागितल्यावर त्यानं ते सर्व सोडून दिलं. मला माहीतच होतं की असं काही होईल, पण तू हट्टच धरलास म्हणून मी तुझ्या घरी आलो होतो, सर्जू म्हणाला. एव्हाना ते विवेकच्या मोटरजवळ आले होते. तिथे पोचल्यावर विवेकचं मन थोडं थाऱ्यावर आलं. दोघं शाळेबद्दल, गणेशोत्सवाबद्दल बोलू लागले. ते बघ, इकडेच येत आहेत तुझे आईबाबा, सर्जू एकदम ओरडला. विवेकच्या आईबाबांचे चेहरे उतरलेले होते. दुरूनच विवेकच्या आईचा रडवा चेहरा बघून सर्जूच्या मनातला उरला सुरला रागही नाहीसा झाला. जवळ आल्यावर आईबाबांनी विवेकला पाहिलं आणि आनंद व आश्चर्याने
त्यांचे चेहरे एकदम उजळून गेले. नशीब तू इथे आहेस, पण हा कोण आहे तुझ्याबरोबर? विवेकच्या आईनं त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत विचारलं. आई, अगं सरजू, माझा जिवलग मित्र. त्या दिवशी आला नव्हता का आपल्या घरी? हाच मला इथपर्यंत घेऊन आला. पण आता नाही थांबत मी. चल निघतो रे, सरजू म्हणाला. बाळा, का लाजवतोयस आम्हाला? आमच्या जवळच्या झोपडपट्टीत राहतोस ना, आम्ही घेऊन जाऊ तुला कारने. आज तू नसतास तर बापरे, कल्पनाही करवत नाही काय झालं असतं. कितीतरी बदमाश मवाली ह्या गर्दीत फिरत असतील. विचारानंच अंगावर काटा येतोय, विवेकची आई म्हणाली. अगं खरंच 3 गुंडे माझ्या मागावर होते. आज सरजू भेटला नसता तर काही खरं नव्हतं. हे बोलताना विवेकच्या अंगावर शहारा आला. अगं बाई, हो सरजू, तू खरंच आमच्या विवेकला मोठ्या संकटातून वाचवलंस. आम्ही विघ्नविनायक गणपतीच्या दर्शनाला आलो होतो. तू त्यांचा दूत बनवून आमच्या पोरावरचं संकट दूर केलंस. तुझे किती उपकार मानू. हे बोलता बोलता विवेकच्या आईचे डोळे पाण्यानं काठोकाठ भरले होते. त्यांच्या सुरात त्या दिवशीच्या आढ्यतेचा लवलेशही नव्हता. उलट सरजूबद्दलच्या आपलेपणाची, ममतेची भावना होती. ओहो, तर तूच आहेस आमच्या विक्कीचा जिगरी दोस्त. तू शिकवलंयस ना याला पतंग उडवायला? अरे, हा तर मला नेहमीच हरवतो पतंगबाजीत. जरा मलाही शिकव ना तुझे ते डावपेच. शिकवशील ना? विवेकच्या बाबांनी सरजूच्या पाठीवर थाप मारीत विचारलं आणि कारचा मागचा दरवाजा उघडला. विवेक आणि सरजू हसत खेळत सीटवर बसले. आवडली ना तुम्हाला गोष्ट? आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि हो, आमच्या अथकथा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया एका नवीन गोष्टीबरोबर. नमस्कार.